लातूर पासून 90 ते 95 किलोमीटर दूर असलेल्या कर्नाटक सीमावर्ती भागातल्या रामघाट तांडा वस्तीवर आपण आहोत। आपण जर इथली परिस्थिती लक्षात घेतली तर 700 लोकसंख्या या तांडा वस्तीची। मात्र इथे कसल्याही आरोग्याच्या सुविधा नाहीत, शिक्षणाच्या नाहीत, एसटी महामंडळाची बस तर अजून इथे पोहोचलेलीच नाही, कारण या वस्तीपर्यंत यायला कसलाही रस्ता नाही। म्हणजे आजपर्यंत इथे कसली 4 व्हीलर आलेली नाही आहे। कारण त्याचं कारण आहे की या वस्तीपर्यंत रस्ताच येत नाही किंवा रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही, रस्ता तयार करण्यात आलेला नाही, रस्त्याला मान्यताही देण्यात आलेली नाही। आणि त्यामुळे हाल अपेष्टा सहन करून इथले नागरिक जे आहेत ते दररोज 17 किलोमीटरचा प्रवास करून उदगीर सारखं ठिकाण जे आहे बाजारपेठ असलेलं ते गाठतात आणि मग त्यांना आरोग्याची सुविधा मिळते, शिक्षणाची सुविधा मिळते। मात्र अनेक वेळा प्रयत्न करून देखील या वस्तीपर्यंत रस्ता पोहोचलेला नाही, जो रस्ता विकासाकडे घेऊन जाईल अशा प्रकारची अपेक्षा इथल्या नागरिकांना असते। परंतु गेले अनेक वर्ष इथल्या रस्त्यासाठी हे नागरिक लढतायत, मात्र त्यांना रस्ता दिला जात नाही। प्रशासनाची उदासीनता जी आहे ती दिवसेंदिवस या नागरिकांना उदासीनतेकडे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाराज आणि संतप्त असलेले हे नागरिक जे आहेत ते एकमुखी रस्त्याची मागणी करतात। मला सांगा, कसं तुम्ही इथून उदगीरकडे जाता जेव्हा दवाखान्यात जायचं असतं वगैरे? साहेब, उदगीरला गेलो, होळ हाय मोठं लट, एवढं पाणी आहे। वाटानं गेलो, एवढं चिक्कुल आहे। अहो, आम्हाला जायला रस्ताच नाही। कोणी डिलिव्हर झाली, गेलो वाटावर, तिथं झाले महागारे उचलून आणायचं, त्याला रस्ता नाही। आणि इथं लोक समजा का म्हणतात, रोड करायला म्हणून त्याच्यामध्ये का फाट पाळायत की ते रोड बंदच होऊन चालल्यात। आणि आम्ही कसं वाचावून कसं जगाव आम्ही? किती वर्ष झालं रस्ता नाही? रस्ता मी म्हातारी झालो, पहिल्यापासूनच रस्ता नाही। अहो, डोंगरामध्ये मी म्हातारी झालो, आता माझं नातं पोत समजा झाले तरी रोड नाही। तर आता आम्हाला तर चला येणार गेले, लेख कोणी पोचना गेले, आम्ही आता कसं जावं लागल, कसं यावं लागल? का वाटावर मरून जावं लागल आम्हाला? बाजावर घालून घेऊन चालल्यात, आम्ही बेमार पडलं तर तिथं वाटावर चिक्कुल एवढं, पाणी एवढं, आम्ही म्हातारा माणसं कसं जा? याच्या पायी आमचं तंडा कसं बी किती बी ते मतदान करायच्या वेळी हुडकून काढते आम्हाला। मतदान करून घेतलं, आम्हाला 5 पैसे बी देणे, चहा बी पाहिजे ना, जाते पळून। आणि काल परवा दिवशी पोरगी डिलिव्हर व्हायच होती, ते आडून मरून गेली। एवढं आमचं लेकर पूर्ण समजा बाजार कोणचं बी वाटा घरी राहिला ना जाते। आणि 4 रोज 5 रोज पुढे घेऊन गेलो तर त्यानं बाळात पण होते। आणि लगेलग जर माणसाला आलं तेमत्या का आपल्याला सांगा येते, मग ते म्हणजे ही परिस्थिती आहे जी त्यांच्या तोडक्या मोडक्या भाषेत ते मांडतायत। अत्यंत दयनीय अवस्था आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये असलेल्या ह्या तांडा वस्ती आहेत। एकाला एक लागून 4 तांडा वस्ती आहेत। ह्या साधारणतः 16 ते 17 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये आणखीही रस्ता पोहोचलेला नाही, विकास तर खूप दूर आहे। मला सांगा, पाठपुरावा केलाय का कधी? सर, अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, यासाठी उपोषण सुद्धा केलेले आहे, परंतु याकडे शासन दुर्लक्ष करत आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, आज भारत जगातली महासत्ता बनू पाहते, 3री महासत्ता बनू पाहते। पण या देशामध्ये आम्ही 3ऱ्या महासत्तेमध्ये आम्ही कुठं आहोत हा प्रश्नचिन्ह मोठा आहे आमच्या तांडावासियांना। कारण का, इथली आरोग्याच्या सुविधेसाठी आमच्या मायमाऊलीला जर उदगीर सारख्या ठिकाणी जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी जात असताना त्यांना बाजेवरती घेऊन जावं लागतं। आताच माझी एक भगिनी आहे या ठिकाणी, तर तिला 4 दिवसापूर्वी तिला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या आणि तिला दवाखान्याला बाजेवरती घेऊन जात असताना वाटेतच बाळंतपण झालं आणि तिचं मूल दगावलेलं आहे। अशा अनेक घटना बऱ्याच काळापासून या ठिकाणी होत आहेत। इथली जी लहान लहान मुलं आहेत, शिक्षणासाठी त्यांना वन जावं लागतंय। या ठिकाणी ओढे आहेत, नाले आहेत, त्या ठिकाणी रस्ता क्रॉस करून ओढा क्रॉस करून मुलांना शाळेला जावं लागतं। परंतु अनेक वेळा शाळेलाच जात नाहीत मुलं, त्या पाण्याअभावी त्यांना जाता येत नाही, चिखलाअभावी, रस्त्याअभावी त्यांना ही परिस्थिती आहे। सरकारनं इकडे लक्ष द्यायला हवं, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी लक्ष द्यायला हवं आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या या वस्तीपर्यंत पोहोचवायला हवेत, कारण इथे देखील माणसं राहतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.